दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झाल्यानंतर तरुणाई जी आहे ते मोठ्या प्रमाणात एकवटलेली पाहायला मिळते. मुंबईमध्ये आज आपण जर पाहिलं तर मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत. यांच्यासोबत झेंजी आणि जनरेशन अल्फा यांचा संवाद जो आहे तो BKCमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. 2000हून अधिक विद्यार्थी जे आहेत ते या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सामील होणार आहेत. आपण जर पाहिलं तर हे सगळे तरुण जे आहेत या ठिकाणी मोहन भागवत यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी होतोय. आजच्या कार्यक्रमाबद्दल तू काय सांगशील? मोहन भागवत या ठिकाणी येत आहेत, त्यांच्यासोबत तुम्हाला संवाद जो आहे तो साधता येणार आहे. तरुणांसाठी किती महत्त्वाचा कार्यक्रम आजचा आहे? आज खूप महत्त्वाचा कार्यक्रम. ते खूप चांगले स्पीचेस देणार आहे. मग ते त्यांच्याकडे खूप अनुभव आहे. ते आम्हाला अनुभव देणार. मग आम्हाला खूप ज्ञान प्राप्तसुद्धा होणार आहे. आणि मला संधी भेटली तर मी त्यांना खूप क्वेश्चन्स विचारणार आहे. जसं की इंडियाच्या यूथ पार्टिसिपेशन, म्हणजे आज कोणताही आदमीला पॉलिटिशियन बनने के लिए 30च्या वयाच्या वरती असायला पाहिजे तो. पण मला असं वाटतंय की जेवढा ते जैन अल्फाज आजच्या युगाला जेनझीज यांना जेवढा घेणार तेवढा नीट पेपर लीक जसे प्रॉब्लेम नाही होणार अजून. आणि जेवढं जेन अल्फाज आले, टेक्नॉलॉजी आणि जे गव्हर्नमेंटचं आहे मिक्सचर, ते खूप चांगलं होणार. आणि राजकीय पक्ष आणि तरुण जे आताची तरुण आहे यांच्यामधलं अंतर जास्त वाढलेलं वाटतं का? संवाद कमी आहे. राजकीय पॉलिटिशियन्स असतील किंवा तरुण असतील यांच्यामधला संवाद कमी पडलेला वाटतं, काय वाटतं? संवाद होत नाही का राजकीय पक्षांसोबत, राजकीय नेत्यांसोबत तरुणांचा संवाद कमी होतोय, काय वाटतं? ज्या पद्धतीने आंदोलन झालं दिल्लीमधलं त्या अंतर्गत काय वाटतं तुला? बघा, दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं नीट पेपर लीकवर, नीट असा पेपर आहे, लाखो करोडो मुलं देतात हे नीटचा पेपर. मग ह्या नीटचा पेपर खूप मुलांचं आयुष्य बदलू शकतो. आणि आमचा जे गव्हर्नमेंट आहे, जे एज्युकेशन मिनिस्टर होतात, त्यांनी थोडे अजून सिस्टममध्ये त्यांनी थोडे सुधार लावायला पाहिजे होते. कारण की नीट अशी परीक्षा आहे म्हणजे डॉक्टर असा प्रोफेशन आहे, खूप गरजेचं आहे देशात. आणि दिल्लीत जे आंदोलन झालं जंतर मंतरमध्ये, त्याच्यामध्ये खूप मुलं होते. त्यांनी खूप घाणेरडी भाषा वापरली होती. त्याच्यावर माझं हे म्हणणं आहे की त्यांनी काय कानून नाही तोडला होता, आपला कानूनच्या आतच होतात ते. आणि कानूनच्या आत. आणि इंडियामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच जे आहे ते चांगलं नाही. आपण खूप माझ्या हिसाबची 100च्या खाली आहे आपण फ्रीडम ऑफ स्पीचमध्ये. म्हणजे हे दर्शवू शकतो की एक डेमोक्रेसीला तुम्ही एक डिक्टेटरशिप बनवतात आहे. कुठून आलाय तू? मी पुण्यातून आहे. बरोबर आहे. आणखी सुद्धा तरुण आहेत. आप कहाँ से आए हैं? मैं कश्मीर से आया हूँ, कश्मीर, जम्मू एंड कश्मीर। आज के प्रोग्राम के बारे में क्या बताएंगे कि मोहन जी यहाँ आ रहे हैं? सो फर्स्ट ऑफ ऑल मैं बहुत एक्साइटेड हूँ कि हमें उनसे अगर बात करने का मौका मिला, तो मैं मोहन जी से यही सवाल करना चाहूँगा कि मैं कश्मीर से हूँ और मैं एक मुस्लिम हूँ. तो जैसे मैं बड़ा हुआ हूँ तो मेरे को बिकॉज ऑफ द मीडिया, बिकॉज ऑफ द हेट स्पीचेस ऑफ द पॉलिटिशियंस, आई हैव फेल्ट एलियनेटेड फ्रॉम दिस नेशन. सो अगर RSS खुद को एक मुस्लिम्स को इंटीग्रल पार्ट ऑफ इंडिया कहती है, तो RSS ने कश्मीर के उस बच्चे के लिए क्या किया है जो आने वाले वक्त में इस देश के साथ हाथ मिला के चलना चाहिए, जो इस देश के साथ चलना चाहिए, जिसको सेम अपॉर्चुनिटीज चाहिए, जो इस देश के लिए कुछ करना चाहता है. RSS उस बच्चे के लिए क्या कर रही है, मैं उनसे ये पूछना चाहता हूँ. साहजिकच आहे. अजून सगळे या ठिकाणी तरुण आहेत. कहाँ से आए आप? हैदराबाद से. क्या कहेंगे आज के प्रोग्राम के बारे में? मोहन जी आ रहे हैं, संवाद करने वाले, क्या कहेंगे? We're very honored to be here, and in this program it promotes diplomacy, and we're very honored to be here. यहाँ मोहन भागवत जी आ रहे हैं, संवाद करने वाले, क्या क्या कहेंगे उनको आप?
मुझे उनसे बात करने का मौका मिले तो मेरे को बहुत बड़ा मेरे लिए सौभाग्य है। और मेरे को बाकी चीज़ों पे भी बात करनी है, जैसे कि जो युवा है, जो जो बच्चे लोग हैं, जो सीजेपी प्रोटेस्ट हमने देखा, जो ये सब युवा लोग ही पूरा भारत को, बहुत सारे देशों को, ये बहुत बड़ी मेन पॉइंट है उनका, क्योंकि बांग्लादेश में, नेपाल में, इंडिया में भी अभी हो गया। मतलब जो युवा लोग हैं वो बेसिकली देश को कंट्रोल कर सकते हैं। एजुकेशन पॉलिसीज़ को लाइटली लेना नहीं चाहिए, उसको अच्छे से, उसके अंदर अच्छे से फंडिंग देना चाहिए, उसको अच्छे से प्रॉपरली उसके ऊपर फोकस करना चाहिए। जो हुआ वो अच्छा है, बस वहाँ पे लैंग्वेज अच्छी यूज़ नहीं की, ये बहुत बड़ी गलती थी। हाँ, ये मेरा जो राजनीति करने वाले लोग हैं वो बोलते हैं कि जो यंग जनरेशन उनके लिए हम लोग सब कर रहे, बार बार बोलते हैं, तो नहीं होता है, क्या होता है? नहीं होता है, क्योंकि खुद जो चीफ ऑफ सुप्रीम कोर्ट था, उन्होंने हमें सब युवा लोगों को कॉकरोचेस बुलाया। ये सबसे बड़ी उनकी गलती थी और अभी उनको वो भुगतना पड़ रहा है। जी जी सर, क्या पूछ रहे हैं आपको? आज यहाँ मोहन जी आ रहे हैं, क्या आप संवाद करने वाले, आप कैसे दिखते हैं ये सब? जी सर, मैं बहुत ही खुश हूँ कि वो आ रहे हैं और मुझे बहुत ही अच्छा लग रहा है कि मुझे ये अवसर मिल रहा है उनसे बात करने का। और जैसे हम यूथ को भी देख रहे हैं, ये यूथ जो है वो इंडिया को आगे लेके जाएगा और मुझे लगता है कि यूथ बहुत ही महत्वपूर्ण है हमारे देश को आगे बढ़ाने के लिए। और जैसे कि जो हुआ जंतर मंतर का आंदोलन, वो भी बहुत गलत था। जो मोटिव था वो सही था, लेकिन जैसे उन लोगों ने आगे बढ़ाया उनको, वो भी गलत था। और जो हमारे पीएम मोदी के बारे में कहा है लोगों ने, वो बहुत ही गलत था, लेकिन सही मोटिव का भी था। लेकिन उनको कोई हक नहीं बनता ये सब कहने को, क्योंकि our Prime Minister Sir Narendra Modi has been selected with the trust of the people and their motive was also correct। तो मुझे बहुत ही खुश हूँ ये सब बोलने को और मुझे बहुत धन्यवाद और अच्छा लग रहा है कि मुझे बोलने का अवसर मिल गया है। थैंक यू। आप किसके बारे में पूछ रहे हैं? मोहन जी यहाँ आ रहे हैं, मोहन भागवत जी, वो संवाद करने वाले हैं। आप ये बहुत बड़ा अवसर है और मैं सच में आई फील वेरी फॉर्चुनेट टू बी अ पार्ट ऑफ दिस। पर अगर हमने जंतर मंतर के प्रोटेस्ट देखे, जो नीट पेपर लीक के अगेंस्ट बोल रहे थे, वो कॉज बहुत सही था, पर जो जंतर मंतर के प्रोटेस्ट थे, उनको जैसे उन्होंने दिखाया गया है बाहर पब्लिक को, वो बहुत गलत है, क्योंकि उसमें खुद के पॉलिटिकल नैरेटिव आए थे जो कुछ भी स्टूडेंट से, कुछ भी युवा से रिलेटेड थे ही नहीं। तो अभी भी झारखंड में भी पेपर लीक्स हो रहे हैं, उसके बारे में नहीं बोला जा रहा है। तो सबके बारे में बोलना जाना चाहिए और यूथ को सारे जो गलत चीज़ें हो रहे हैं उन पे स्टँड लेना चाहिए। धन्यवाद। साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर हे सगळे तरुण जे आहेत ते आज मोहन भागवत यांचं भाषण ऐकण्यासाठी जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात। काही तरुणांना त्यांच्यासोबत संवाद सुद्धा साधता येणार आहे। थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल। दिल्ली आंदोलन ज्या पद्धतीने जंतर मंतरला झालं होतं आणि त्यानंतर तरुणांसोबतचा हा संवादाचा कार्यक्रम याला विशेष महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन सिद्धेश सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।